पुणे पुस्तक महोत्सवामुळे पुण्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वक्तव्य। पुणे शहरात भाजपाचे नेते राजेश पांडे यांच्या संकल्पनेने आणि नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया तसेच फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयोगाने फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। यंदाचं वर्ष या महोत्सवाचं दुसरं वर्ष आहे। या ठिकाणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भेट दिली असता या पुस्तक महोत्सवामुळे पुण्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे। भविष्यात यापेक्षाही चांगला महोत्सव झाला पाहिजे। देशात काही ज्ञानाची केंद्रे आहेत, त्यामध्ये पुणे आणि बंगळूर महत्त्वाची शहरे आहेत। या पुस्तक महोत्सवामुळे मराठी प्रकाशकांना चांगले दिवस आले आहेत। त्याचसोबत पुढच्या वर्षी मराठी, हिंदी आणि इंग्रजी यांच्या सोबतच अन्य भाषातील पुस्तके देखील या महोत्सवात उपलब्ध व्हावीत असं वक्तव्य त्यांनी केलं। मराठी भाषेला आता अभिजात दर्जा मिळाला आहे। अभियांत्रिकी आता मराठी भाषेत शिकता येणार आहे। भविष्यात विधी आणि वैद्यकीय शिक्षणाचे धडे देखील प्रादेशिक भाषेमध्ये उपलब्ध होणार आहेत। पुण्यातील विचारवंतांनी एकत्रित येऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बहुभाषिक तंत्रज्ञान विकसित करावे असे प्रतिपादन देखील केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले। यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।